जिवंत आहे का मेले बे? आहे म्हणते आमचे पोट्टे जिवंत आहे. जिवंत राहा, तुम्ही जिवंत राहाल तर भारत जगन, नाही तर सब सत्यानाश आहे. तर लक्ष द्यावे पोट्ट्यो. आज आपण पाहणार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. का पाहणार आहे? या कच या इथं झामल झामल करत बसते. मॅसेज कमी करा पोट्टीले चालले तिथं. ठीक आहे, आता लक्ष द्यावे. ए भाऊ, खतरनाक टॉपिक आहे आजचा. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, राज्यघटनेचा भाग 3 आपण पाहून राहिलो होतो. मूलभूत अधिकार कलम 12 ते 35. का पाहून राहिलो? कलम 12 ते 35. सध्या भारतात मागच्या 7-8 वर्षापासून जे परिस्थिती चालू आहे, या भारतात संविधान म्हणते का जाती, धर्म, वंश, पंथ, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. कोणतं कलम म्हणते असं? 15. ठीक आहे, आर्टिकल 15. आणि आर्टिकल 19 तुम्हाला मूलभूत स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहे. जे 7 होते काल पाहिले आपण, आता किती राहिले आहे? 6. संपत्तीचा अधिकार काढला. भारतीय संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. इंग्रज चोट्ट्यानं 1813 पहिल्यांदा भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्याची परवानगी दिली. कोणत्या कायद्यानुसार? 1813चा चार्टर्ड ॲक्ट. या कायद्यानुसार इंग्रजांनं भारतात जेवढे ख्रिस्ती मिशनरी आहेत त्याला ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची परवानगी दिली. मग भारताचं संविधान धर्माबद्दल का सांगते? तर आता लक्ष द्या, हे जे भारतात सध्या वातावरण आहे हिंदू धोके में आहे. आता 84% 80% हिंदू धोक्यात कसा राहील? आणि तुमच्या काळात कसा का धोक्यात येईल? तुम्ही तर सत्तेत आहे. सत्तेत येऊन यायनं धोक्यात आणला हिंदू. यायला जबाबदार हेच आहे का? मग हिंदू काही धोक्यात नाही. मला 35 वर्षाच्या आयुष्यात कोणीही मुसलमान मले वैयक्तिकरित्या म्हणाल नाही आला चल करा मास्तर तू साले मुस्लिम बन, असं कोणीच मले माया 35 वर्षाच्या कालखंडात कोणीही म्हणाले आले नाही. ठीक आहे, अपेक्षा करतो तुम्हालाही असं म्हणाले आलं नसन. नवीन भारतात टॉपिक येत राहते जे लहान पोट्ट्याले माहीत नाही राहत. मागं 2014 नवीन टॉपिक सत्तेत आल्याबरोबर यायनं आणला होता लव जिहाद. मुसलमानाच्या पोट्ट्याले लव जिहाद नावाचा टॉपिकच माहीत नव्हता. काही न्यूज चॅनल एवढे बयाड आणि मुर्दाड आहे भारतातले का यायनं या भारतातल्या मुसलमानाच्या पोट्ट्याले लव जिहाद टॉपिक माहीत करून दिला. आता हे लव जिहाद का होय? तर मुसलमानाच्या पोरीसोबत हिंदूच्या लग्न करायचं, लेकरं पैदा करायचे आणि त्याच्यानंतर तिले तलाक म्हणून द्यायचं. तर हे बऱ्याचशा मुसलमान पोरायला माहीत नव्हतं. काही कट्टर मुस्लिम लोक असे करू शकते, पण ठीक आहे, पण ज्याचं ओरिजिनल प्रेम असलं तो काही असा करत नाही. ठीक आहे, आता प्रेम हे काही ठरवून होत नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे हिंदू मुलाचं ठीक आहे मुस्लिम पोरीवर प्रेम होऊ शकते, मुस्लिम पोराचं हिंदू. आता भारत सरकारनं लव्ह मॅरेजले परवानगी दिली आहे. वरतून तुम्ही लव्ह मॅरेज केलं, ठीक आहे, वेगवेगळ्या जातीत तर पैसे बी भेटते आणि डोरलं बी देते. ठीक आहे, डोरलं बी देते भारत सरकार, महाराष्ट्र शासन. एक डोरलं लग्न लावाले आणि वरून 5 का 6 हजार रुपये बी देते. किती? 5 लाख? 5 लाख म्हणते पोट्टो पागल झाला का? 5 लाख देईन का? मग मला डबल करा लागल. आता लक्ष द्या. हे लक्ष द्या रे. सध्या भारतात लय बिकट परिस्थिती आहे. ठीक आहे, त्या परिस्थितीत आता असं वातावरण निर्माण केलं जाऊन राहिलं तर या भारतातला प्रत्येक मुसलमान आतंकवादी आहे का? पण या भारतातला प्रत्येक मुसलमान त्याले आपलं देशप्रेम सिद्ध करायला लागून राहिलं. इवन हिंदूले देशप्रेम जे सरकारच्या विरोधात बोलते त्याले बी देशद्रोही म्हणायला लागले. म्हणजे तो पाकिस्तानातून आला का? देशप्रेम 15 ऑगस्टले पल्सरवर पांढरी बंगाली घालून तिरंगा हातात धरून उभा राहिल्यानं देशप्रेम व्यक्त होत नाही. या देशात भारताच्या सीमेवर बंदूक घेऊन उभा आहे तो बी सैनिक देशप्रेम व्यक्त करून राहिला. आणि या भारतात तुमच्यासाठी रोज 2 वेळचं अन्न कमावून राहिला तो शेतकरीसुद्धा त्याच्या कष्टातून देशप्रेमच व्यक्त करून राहिला. तुम्ही हातातलं चॉकलेटचं वेपर जरी रस्त्यावर नाही फेकलं, ठीक आहे, ते वेपर्स खिशात टाकलं आणि घरी येऊन डस्टबिनमध्ये टाकलं तर त्यालाही देशप्रेम म्हणण्यात येते. म्हणून देशप्रेमाची डेफिनेशन समजून घ्या. बऱ्याच वेळा देशप्रेम हे ठीक आहे झेंडा,
फडकवला म्हणजे देशप्रेम 15 ऑगस्टले ठीक आहे सोसायटीच्या समोर नाही तर पांढरे कपडे घालून शाळेत गेलं आणि शाळा सुटल्याच्या नंतर झेंडावंदन केलं म्हणजे तुमची शाळा सुटली राहते. मग तुम्ही काही 15 ऑगस्ट 26 जानेवारी गावातच तर मग कुठं जाते आता शाळेत जाते. मग शाळेत जाते यानं झेंडावंदन केलं म्हणजे 15 ऑगस्ट. फक्त 15 ऑगस्ट ना 26 जानेवारी पुरतं देशप्रेम व्यक्त करायची गोष्ट नाही आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाले कर्तव्य शिकावं लागले ते राज्यघटनेत लिहा लागले. सब सत्यानाश काम करून टाकलं. कारण आमच्या देशातल्या लोकायले देशाप्रती तुमचे का कर्तव्य आहे हे सांगा लागून राहिले. लाजिरवाणी परिस्थिती आहे. म्हणून धर्म ही वैयक्तिक बाब सांगितली आहे संविधानात का धर्म ही तुमची वैयक्तिक बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी धर्म वापरायचा नाही. आणि हे निवडणुकीत चोट्टे सर्रास कायचा वापर करून राहिले धर्माचा. म्हणून ठीक आहे धर्माच्या डायरेक्ट कायद्यानं बंधन आणायला पाहिजे का धर्माच्या बाबतीत निवडणुकीच्या सभेत बोलला का लेकार 6 वर्षाची सजा ठेवायला पाहिजे 6-7 वर्षाची. जात तिकडं बोलला धर्माच्या विषयी का विषय खतम. जातीत धर्मात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य नेते लोक करते. दंगलीत सामान्य माणूस भरडल्या जाते आणि या दंगलीत ठीक आहे सामान्य माणसाचं मरण होते. मी दर्यापूर नावाच्या गावात कार्यक्रमाला गेलो होतो. त्या दर्यापूरमधून समोर धारणीला गेलो. धारणीले सागवान पाहिला. मला अमरावतीत याले वाजले 10:30 वाजता मी गेलो मिर्झा रफी याच्याकडं त्याची मुलाखत घेतली. त्याच्या घरी वाजले 11:30. येता येता विदर्भ IAS अकॅडमीवाल्या सरले भेटलो. ते रस्त्यातच भेटले. 10 मिनिट त्याच्यासोबत भेटले. बोले फोनवर फोन येऊन राहिले होते अमरावतीच्या काही पत्रकार लोकांचे. नुकतीच अमरावतीमध्ये दंगल झाली होती. दर्यापूरचा माया कार्यक्रम ज्या दिवशी अमरावतीत दंगल होती त्या दिवशी होता म्हणून 15 दिवस एक्सटेंड झाला होता. मग ज्या जिल्ह्यानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीला दिले ज्या जिल्ह्यानं राष्ट्रसंत गाडगे महाराज या महाराष्ट्राला दिले त्या जिल्ह्यात दंगल होते. हे लाजिरवाणी परिस्थिती आहे. त्याचं कारण एकच आहे धर्म. ठीक आहे. आता त्याच्यात जे पत्रकार होते ते म्हणत होते का बंद आहे अमरावतीचं नेट बंद होतं. त्यानं मला फोन केला. पत्रकार सहसा ठीक आहे मायासारख्या राजकारणी माणसाच्या मागं लागत नाही. पण त्यानं मला बोलावलं जेवायला नेलं हाटेला. त्यानं काही किस्से सांगितले दंगलीतले का सर म्हणे ठीक आहे आम्हाला आतमध्ये रेकॉर्डिंग करायला लागत होती. इथं नेट नव्हतं. इथून 30 किलोमीटर 35 किलोमीटर बाहेर जा लागे तिवशाच्या जवळ. तिथून नेटचा वापर करून मुंबईला पाठवा लागेल. मी काही चित्रण एवढे भयानक होते का काही चित्र आम्ही अजिबात पाठवले नाही. मी म्हणलं खूप योग्य केलं. जर ते व्हिडिओ शूटिंग पाठवली असती TV वाल्यानं दाखवली त्याला TRP पाहिजे त्याला काही लेणं देणं नाही. आम्ही पाठवली असते तर आमचा जिल्हा वाचला पाहिजे हे आम्हाला वाटत होतं. म्हणून काही असे खतरनाक व्हिडिओ शूटिंग आम्ही पाठवली नाही. काही लोक मस्जिद तोडून राहिले होते. ठीक आहे. काही लोक मंदिर तोडून राहिले होते. पण जे तोडून राहिले होते ते जवळपासच्या कोणत्याही एरियातले नव्हते. आम्ही पत्रकार आहे. आमची 4 लोकांसोबत जास्तीची ओळख राहते. आम्ही वारंवार लोकांना भेटत असतो. आमच्या वैकीचा माणूस तिथं एकही नव्हता. इवन आम्ही शूटिंग करायला गेलो मस्जिद पाडत आहे त्याची तर ठीक आहे मस्जिदीवर सबलानं मारणं चालू होतं तर आमच्यावर तलवारी घेऊन धावले म्हणे. तर आम्ही उठून पळत आलो तिथून. पण ते माणसं आमच्या वैकीचे नव्हते असं त्यानं मला सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी दंगल झाली तर तिथून मुसलमान लोकांची रॅली येत होती. त्या रॅलीवर सर्वात सुरुवातीले जिथं रॅली मानवी वस्ती संपते त्याच्या बाहेरून थोडीशी चालली होती तर चिलाट्याचे झुडपं होते त्याच्यातून गोटमार झाली. त्या गोटमाराचा विरोध आता त्यानं रॅली काढली होती. त्रिपुरामध्ये जी घटना झाली त्या घटनेचा मस्जिदीवर गोटमार झाली त्याचा निषेध म्हणून तर याच्यावर गोटमार झाली. यायनं दुसऱ्या दिवशी बंद ठेवला. यायचा बंद होता शांततापूर्ण अमरावती बंद. तर ठीक आहे तर हे बंद जे दुकानं नाही नव्हते तर त्याला जबरदस्तीनं बंद नव्हते करून राहिले. याच्यावर गोटमार झाली म्हणून हे चिल्ले आणि मग 2 समूहात दंगल झाली. आणि त्या दंगलीत सामान्य लोकांचे दुकानं जळले. ठीक आहे. नेत्याचं एकही पोट्टं भरडल्या गेलं नाही. जो तिथं BJPचा नेता रस्त्यावर उतरला होता कृषी मंत्री होता मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्याचं पोट्टी अमेरिकेत शिकते. आणि हे बयाड अमरावतीचे दंगलीत होते सामील. हे गोरगरीब होते. यायला का लेणं देणं. हे कार्यकर्ते होते पक्षाचे. ठीक आहे. त्याचे पोट्टे अमरावती शिकून राहिले आणि तुम्ही दंगलीत तलवारी घेऊन भाले घेऊन आणि मरून तुम्ही राहिले. मग त्याचं म्या वक्तव्य ऐकलं. एक मुसलमान भेटला म्हणे आणि त्याचं होतं गॅरेजचं दुकान. सर तो म्हणे का साहब मेरा दुकान जला दिया.
ठीक है मेरा दुकान जला तो जला दिया, कोई प्रॉब्लम नहीं, जलने दो। लेकिन उसमें 40 गाड़ियाँ थी, उसमें से ठीक आहे 35 म्हणजे 35 गाड्या ह्या हिंदूच्या होत्या म्हणे। कोणाच्या होत्या? कोणाचं नुकसान झालं? मुसलमानाचं दुकान पेटवलं हिंदूनं। गाड्या कोणाच्या पेटल्या? गाड्या कोणाच्या पेटल्या? हिंदूच्या। ठीक आहे भाऊ, म्हणून दंगलीत नुकसान ठीक आहे हे सर्वसामान्य माणसाचं होते, हिंदू मुसलमान पाहून होत नाही। म्हणून कोणत्या नेत्यानं काही सांगितलं तर त्याच्या फेंडकाडावर 2 आणायचे, नेत्याच्या चांगले टपुरे आणायचे। साल्या का बयाड समजून राहिला का चोट्ट्या म्हणा मुले, तर त्याले 2 कंसावल्या का तो उभाच नाही राहत आपल्यापाशी। म्हणून हे लक्षात ठेवा का धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देताना संविधान का सांगते तर राज्यघटनेच्या भाग ठीक आहे राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कायच्यामध्ये भाग 3 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे। कितव्या भागात? 3ऱ्या भागात। कितव्या भागात? भाग 3 मध्ये ठीक आहे कलम 25 ते 28 दरम्यान धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे। कायचा? आता राज्यघटना का म्हणते एका कलमात स्पष्ट 4 कलम आहे धार्मिक स्वातंत्र्याची ठीक आहे 25 ते 28 25 26 27 28 किती कलम आहे? 4 किती कलम आहे? हा आता पहा एक कलम का सांगते ए पारे तुम्हाला कोणत्याही धर्मात कधी प्रवेश करता येते ठीक आहे का म्हणते भारताची राज्यघटना तुम्हाला कोणत्याही धर्माचा केव्हाही स्वीकार करता येईल। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केला 20 वर्ष। महात्मा गांधी म्हणे जर तुम्ही वेगळा धर्म प्रस्थापित केला तर पुन्हा एक फूट पडन हिंदूत, हे सर्व अस्पृश्य हे हिंदूचेच आहे असे गांधीजी म्हणे। त्याले वाटे का जर याच्यात पुन्हा राहिलो तर हे अजून आम्हाला असत दाबून ठेवण। सर्व धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चन बुद्ध ठीक आहे हिंदू त्याच्यानंतर मुस्लिम आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं आता जिना म्हणे आमच्या धर्मात या। आता भारतात जवळपास ठीक आहे 16 ते 17 ठीक आहे करोड लोक अनुसूचित जातीचे आहेत आणि एवढ्या लोकांचं एका दिवशी धर्म परिवर्तन करायचं होतं। तर शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 वर्ष धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली ठीक आहे कुठं? नागपूर। नागपूर हे ठीक आहे भारताचे जे मूळ वंशज होते ठीक आहे नागा लोक त्याचं मूळ स्थान नागपूर आहे, म्हणून त्यानं नागपूर सिलेक्ट केलं आणि नागपूरले म्हणून म्हणते धम्म परिवर्तन दिन ज्या दिवशी असते ठीक आहे तर त्या दिवशी ज्या दिवशी त्यानं धर्माचा ठीक आहे या धर्मातून त्या धर्मात लोक ट्रान्सफर केले आणि दीक्षा घेतली तो दिवस दसऱ्याचा होता। म्हणून ज्या दिवशी दसरा राहते त्या दिवशी सर्व अनुसूचित जातीचे लोक नागपूरले जाते ठीक आहे कारण त्या दिवसापासून एक नवी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना दिली आणि या लोकांनी देव काऊन मानू नये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायला पाहिजे कारण जगण्याचा हक्क त्या माणसानं आपल्या संविधानातून दिला ठीक आहे। म्हणून हे लोक जर देव मानत असेल त्याले तर का प्रॉब्लेम आहे? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकाच जातीने एकाच धर्मापुरतं बांधून ठेवणं हे चुकीचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे आणि तो विचार सर्वसामान्याच्या घरात गेला पाहिजे कारण संविधानातून त्यानं आपले विचार या भारताला दिले। म्हणून 70 वर्ष झालं का त्यानं जे सर्व धर्म समभावाची संकल्पना या संविधानातून उतरवली हे सगळ्यात खतरनाक आहे ठीक आहे। म्हणून भारताचं राज्यघटनेतलं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार सांगते कलम 25 म्हणते का धर्म ही वैयक्तिक बाब आहे, ती सार्वजनिक ठिकाणी वापरता येणार नाही। हे चोट्टे सर्रास वापरते भारतातले नेते, समजलं का? वैयक्तिक बाब आहे। घराच्या बाहेर जाताना धर्म घरी खुटीले टांगून ठेवावा। कुठं? खुटीले। खुटीले म्हणजे काही शर्ट नाही होय धर्म म्हणजे, पण धर्म ह्या रक्तात घुसला आहे माणसाच्या। म्हणजे एखादा हिंदू जर यानं मुस्लिम धर्म स्वीकारला तर याले सवय राहते, याच्यापाशी ऑटो जर असला याच्यापाशी बाईक असन तर हे बाईकनं जात राहते असं भू आणि याले जर मधात मंदिर लागलं यानं मुसलमान जरी स्वीकारला ते मंदिराला का याची बोट हार्नवर जाते पिक 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 बजरंगबली
तर ह्या बजरंगबलीले एका हातात नमस्कार करते आणि हॉर्न देते, त्याले घंटी वाजवल्यासारखं, पीक पीक बजरंगबली बाय येतो मी वर्धेवरून, ठीक आहे. प्रत्येक रस्त्यावरच्या मंदिराला या नमस्कार करत जाते. यानं हिंदू होता मुसलमान जरी झाला तर याच्या रक्तात घुसू नये, धर्म निघणार नाही, ठीक आहे. आणि तो सहसासहजी म्हणजे कोंबडीला जशी गरम गरम पाण्यात भुसकाळते आणि तिचा बुरा उपडते, तसा माणसाला जरी गरम पाण्यात भुसकाळला आणि याचा बुरा उपडला तरी याच्या रक्तातून धर्म जाणार नाही, ठीक आहे. तर धर्म नाही गेला चालते, पण तुमच्या रक्तात मानवता नावाचा धर्म असला पाहिजे. जगातला मला तर आफ्रिका खंड लय आवडते बा. आफ्रिका खंडात, ठीक आहे, 20 ते 25% निधर्मी लोक आहे. निधर्मी म्हणजे ज्याचा धर्मच नाही. अरे वा, ठीक आहे. कोणाचा भगवा नाही, कोणाचा हिरवा नाही, कोणाचा निळा नाही, कोणाचा पांढरा नाही, ठीक आहे. निधर्मी लोक का जबरदस्त लोक असन, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, राज्यघटनेचा भाग 3 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28, ठीक आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, ती सार्वजनिक ठिकाणी वापरता येणार नाही. भारतातील कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येईल. म्हणून मला लगेच शेख बिस्मिल्ला शेख रहमान खान असं मला नाव ठेवता येते आणि मुस्लिम होता येते, ठीक आहे. तर असं काही गरज नाही आहे. एखाद्या मुसलमानाले हिंदू धर्माचा स्वीकार करता येते, हिंदूले मुसलमान, कोणाला वाटलं का जैन धर्म आवडते तर जैन धर्माचा स्वीकार करू शकते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ठीक आहे, बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि सर्व अनुयायी जेवढे होते, ज्यांना अस्पृश्य म्हणल्या जात होतं, ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, त्याला बुद्ध धर्माची दीक्षा देऊन सर्वांना डायरेक्ट एक मोठा धर्मच, ठीक आहे, मोठ्या धर्मातच दीक्षा घेतली आणि परिवर्तित करून टाकलं. म्हणून त्याला धम्म परिवर्तन म्हणते. का म्हणते? धम्म परिवर्तन दिन. तर तो दरवर्षी दसऱ्याला साजरा करते. आता लक्ष द्या, मग भारतात कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येईल आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसारही करता येईल. पण धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार करायचा आहे, छोट्या खर्च करतो या खिशातले, आणि का धर्माचा प्रसार करायचा आहे, पुस्तकं छापायचे आहेत, या धर्माचे का छापायचे आहे, करत बस, ठीक आहे. म्हणून हे लक्ष द्या, म्हणून ठीक आहे, मुस्लिम लोकांचे मस्जिदीच्या बाजूले मदरसे राहते, ठीक आहे. मदरसे म्हणजे मुस्लिमांचं प्राथमिक शिक्षण द्यायचं ठिकाण म्हणजे मदरसे. आणि दुसरं आहे मजलिस. काय तर मजलिसमध्ये हायर एज्युकेशन देते, म्हणजे 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर, तर ते मग उर्दूत देते. आता महाराष्ट्र शासनाच्या बी उर्दू शाळा आहे. मग जिथं जिथं मुस्लिम कम्युनिटी आहे तिथं उर्दू शाळा आहे. कोणाच्या? म्हणजे शासनाला भेदभाव नाही करता येत. नाही तुम्हाला मराठीतच शिका लागेल. अरे त्याची भाषा उर्दू आहे. तर म्हणून महाराष्ट्र शासन उर्दूत आहे. आंध्र प्रदेशात गेले तर आंध्र प्रदेशात मुस्लिमांची संख्या भरपूर आहे, तर तिथं मग उर्दू शाळा आहे. मग तेलुगू बी आहे, उर्दू बी आहे. मग तिथं भाषा आहे त्याले इंग्लिश, उर्दू, तेलुगू ह्या 3 भाषा आहे. आता उर्दू शाळेत मराठी आहे, इंग्लिश आहे, उर्दू आहे. 3 भाषा आहे ना तुम्हाला, ठीक आहे. एज्युकेशन पॉलिसी 3 भाषा आहे. 3 भाषा कंपल्सरी आहे तुम्हाला. ज्याले हिंदी नाही जमत तो मग संस्कृत घेते. आता तुम्ही कोणत्या भाषा शिकले? हिंदी, इंग्लिश, मराठी. मग आता का म्हणून लक्ष द्या, मग तुम्हाला तुमच्या पैशानं धर्माचा प्रसार करता येते, पण धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल करता येत नाही. आला एखादा, आपल्याला मुस्लिम धर्माचा प्रसार करा, दे पैसे. त्यानं म्हणलं मी देत नाही. जबरदस्ती नाही, त्याला जबरदस्तीनं पैसे वसूल करता येत नाही. म्हणून 25वा कलम म्हणते का धर्म ही वैयक्तिक बाब आहे, सार्वजनिक ठिकाणी वापरता येणार नाही, ठीक आहे. म्हणून कुठेही बाहेर जाताना धर्म वारंवार वापरायचा नाही. कितीतरी, ठीक आहे, तुमचे मित्र मुस्लिम असू शकते. जर तुम्ही शाळेत असन आणि एखादा मुस्लिम असन, ठीक आहे, तर मुस्लिम लोक वाईट असते असं तुमच्या मनात मागच्या 8 वर्षात पेरल्या जात आहे. पण या देशात मुसलमानाचं सुद्धा लय मोठं योगदान आहे. कदाचित डॉक्टर बाबा, ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचा, तुम्हाला मुसलमानाचं का कर्तृत्व आहे. त्याच्यानंतर अब्दुल हमीद वाचा, तुम्हाला कळण का याचं कर्तव्य का आहे, ठीक आहे. या देशासाठी मुसलमानाचं बी तेवढंच योगदान आहे. हा देश उभा करण्यासाठी, ठीक आहे, शेतमजूर, शेतकरी आणि छोट्या छोट्या कामगाराचं
तेवढंच योगदान आहे. आणि त्या लोकायले कोरोनाच्या काळात 700 किलोमीटर या सरकारनं पैदल चालवलं. महासत्ता म्हणतो आपण, आणि लाज वाटायला पाहिजे सरकारले, काय लोकायले, भारत निर्माण करणाऱ्या लोकायले पैदल चाला लागलं, पैसेवाल्या लोकायले पैदल चाला लागलं नाही. म्हणून लक्षात ठेवा. मग 26वा कलम काय म्हणते, लक्ष द्या रे. संविधानाचं 26वा कलम म्हणते धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहे 25 ते 28. 25 पाहिलं. 26वा कलम म्हणते कोणत्याही धार्मिक संस्थांची, लक्ष द्या, कोणत्याही धार्मिक संस्थांची चल व अचल संपत्तीची मालकी स्वीकारण्याचा आणि तिचा व्यवस्था पाहण्याचा अधिकार शासनास राहील. आता लक्ष द्या, हे लई खतरनाक आहे. ज्या काही महत्त्वपूर्ण धार्मिक संस्था आहे त्याची चल किंवा अचल प्रॉपर्टी, आता सहसा सोसायटी असते गावात. आता तुमच्या गावातलं मंदिर आहे, तुमच्या गावातली कमिटी आहे, तुमच्याच गावातला अध्यक्ष आहे, तुमच्याच गावातला कोषाध्यक्ष आहे, तुमच्याच गावातला सचिव आहे, गावातल्या लोकांकडून पैसे जमा करते आणि हनुमान जयंतीला महाप्रसाद करते. ठीक आहे. मग आता लोकांच्या जमा केलेल्या पैशातून मंदिर बांधते, लोक सहकुशीनं मंदिराला दान करते. पण त्या मंदिराच्या बाजूतून मंदिर बांधल्याच्या नंतर काही आपल्या पोराचं भविष्य घडण हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे. मंदिरं बांधायला हरकत नाही, त्याच्या बाजूला 2 रूमा काढा, एक व्यायामशाळा काढा आणि एक अभ्यासिका काढा, आणि ते अभ्यासिकेचा खर्च मंदिराच्या कमिटीनं उचला. ठीक आहे. लय मोठं झालं पुण्य. 10 पिढ्या निर्माण होऊ शकते त्या अभ्यासिकेतून. आणि पोरायला सवय लावा आणि तिथं पाठवत जा. 1 लाख रुपयात मस्त अभ्यासिका तयार होते. त्याच्यात 10 टेबल बेंच आणून टाकले, 20-30 हजाराचे पुस्तकं, रोजचा पेपर लावून गेला, कोणी येते. पण लोकायला हे समजत नाही. मी पाहिलं. ठीक आहे. बुद्ध धर्माचे जे लोक आहे, जे अनुसूचित जातीचे लोक आहे, हे अशा फालतू कामावर पैसे खर्च करत नाही. हे समाज मंदिर बांधते, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, गौतम बुद्धाची मूर्त राहते आणि बाजूले 2 रूमा काढते, तिथं अभ्यासिका राहते. तुम्हाला अभ्यासिका पाहायची असेल तर पुलगावची अभ्यासिका पहा. ठीक आहे. खतरनाक अभ्यासिका आहे. 10 रुपये फी आहे. आतापर्यंत 350 पोरं त्या अभ्यासिकेतून लागले. ठीक आहे. सिद्धार्थ माहीत आहे तुम्हाला? हां, आज संध्याकाळी तिथं कार्यक्रम आहे, तर तिथं जाच आहे मला. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. लक्ष द्या. तर आता हे नाही समजलं सर. तुम्ही म्हणता का प्रायव्हेट लोक राहते, म्हणजे लोकांची कमिटी राहते, हे तर म्हणते शासन. आता मोठाले संस्थान आहे जिथं बमाड लबालब पैसा आहे, असं संस्थान येऊ शकते शासन, तिथं लिहून आहे. मग लक्ष द्या. आता तुम्ही जर पेपर गिपर जिवंत राहत जा फक्त. आता पंढरपूरचं विठ्ठलाचं संस्थान आहे, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर. आता या संस्थानाचा पदसिद्ध अध्यक्ष कलेक्टर आहे. कोण आहे? हा, कलेक्टर. डायरेक्ट कलेक्टरची बॉडी आहे, कलेक्टर अध्यक्ष आहे. आता जेव्हा आषाढी एकादशी असते, लोकांच्या रांगा राहते बमाड. आषाढी एकादशीने एवढे लोक जाते का काही विचारू नका. आमचे गाडगे बाबा सांगून गेले, कशाला पंढरी जातो रे बाबा, कोंबडे बकरे खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. प्रत्येक आषाढी एकादशीले गाडगे महाराज पंढरपुरात राहत होते, पण एकही वेळा विठ्ठलाचं तोंड पाहिलं नाही. कोण? एकही वेळा नाही पाहिलं म्हणलं. पण प्रत्येक आषाढी एकादशीले गाडगे महाराज पंढरपुरात राहत होते. का करत होते पंढरपुरात? तर चंद्रभागेचं वायवंट म्हणजे किनारपट्टीचा एरिया, हा लोक जाते महाराष्ट्रातून विठ्ठलाचं दर्शन घ्याले. आंघोळ चंद्रभागेत आणि सकाळी चंद्रभागेचा वायवंट पिवळ्या फटाक, अगोदरल्या दिवशी काळ्या, दुसऱ्या दिवशी पिवळ्या आणि तिथं धुवाचे, तिथंच आंघोळ आणि ते पाणी तीर्थ म्हणून आणायचे. आता का म्हणावं लोकायले? अबे कम खतरनाक. गाडगे महाराज हे साफ करत होते, समजलं का? गाडगे महाराजांना मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं विठ्ठलाचं. गाडगे महाराज तो वायवंट साफ करत होते. दरवर्षी महाराष्ट्राला वायवंट साफ करायला लागे. एक दिवस एका माणसानं पब्लिक जनहित याचिका टाकली, पब्लिक रिट्स मुंबई हायकोर्टात. शासन का तिथं आलू शिलते का म्हणे.
म्हणे एवढे लोक येते तिथं बायो टॉयलेट लावा. लोक 15 लाख 17 लाख राहते दरवर्षी आषाढी एकादशीले, आणि बायो टॉयलेट 100. का भेंड होणार आहे? 10,000 बायो टॉयलेट लावा म्हणे महाराष्ट्र शासनाने. तेव्हा महाराष्ट्र शासनानं 2 कणपटात शासनाने आणल्याबरोबर 10,000 मग कुठून आणले 10,000 बायो टॉयलेट? तेव्हा कुठं वायवंट पिवे होणं कमी झालं. ठीक आहे. मग आता बायो टॉयलेट्स लावले आहे तिथं आषाढी एकादशीले दरवर्षी बायो टॉयलेट लावली. ठीक आहे. हे काम तेव्हा गाडगे महाराज करे. तर तिथं जे कमिटी आहे त्या कमिटीचा अध्यक्ष कलेक्टर असते. आता आषाढी एकादशीची जे पूजा आहे सगळ्यात पहिली सकाळी 3:30 वाजता होती. तर त्याचा मान अध्यक्षाचा असते, मुख्यमंत्र्याचा नसते. हे ज्या कलेक्टरले माहीत आहे तो उभा बी नाही करत मुख्यमंत्र्यांनी. तर तिथं मुंडे नावाचे कलेक्टर होते. त्या मुंडे साहेबानं का केलं माहीत आहे का? तर तेव्हा आपले नागपूरवाले देवेंद्र बापू फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हे आले मोठ्या यानं बायको गिको मस्त, आता आपल्याला पूजा करायची आहे. तुम्हाला सांगतो ठीक आहे, मुख्यमंत्र्याला ठेवलं बाहेर आणि कलेक्टर पूजेला आतमध्ये. 1.5 तास पूजा लेट करून टाकली. कोण? कलेक्टरनं. कारण पहिला मान कलेक्टरला आहे, मुख्यमंत्र्याला बी नाही. आता ते काय आहे का कलेक्टर प्रोटोकॉल पाहिजे मुख्यमंत्र्याला देतो समोर तुमच्या हातानं. मग कलेक्टर जर नियमाचा असेल तर तो बसूच नाही देत. पहिले माया आहे मान, मग तू बसत बस. ठीक आहे. तर मग कलेक्टरनं बसूच नव्हतं दिलं बस. तर मग बम भनभन झालं होतं. ठीक आहे. तर बदली का करणार आहे, बाकी काहीच नाही करत. बदली सोलापूरहून बदली. तर सोलापूरचे कलेक्टर होते. ठीक आहे. तर असं आहे शिर्डीचं संस्थान. आता तिथं शिर्डीच्या संस्थानावर ठीक आहे अजून कलेक्टरची बॉडी नाही आहे, तिथं खाजगी बॉडी आहे. त्याच्यानंतर बमार पैसा असणारं संस्थान आहे. आणि बयान लोक आहे भारतातली. ठीक आहे. कोणतं कोणतं? गोविंदा बालाजी. आता इथं एवढे लोक बयार आहे का हातातल्या बांगड्या गळ्यातली सोन्याची चेन टाकते. भाऊ चिल्लर मोजत नसते तिथं, चिल्लर सावडत असते सुपात. चिल्लरची गणती नाही आहे. म्हणून बालाजीच्या मंदिरात चिल्लर गिल्लर 2-4 रुपये काही नाही, किलोनं मोजते. नोटा पाहिजे नोटा. तर मला तर वाटते 100-150 किलो सोनं शेत असं वर्षाचं. एवढे आपले सर्वात श्रीमंत संस्थान आहे. कोणतं? बालाजी. त्याच्यात बयार लोक केस बी देते टकल्याचे, बायका बी देते पोरी टकल्याचे बंदे केस. तू देऊन देतो. तर आता तुम्हाला सांगतो हे जे टकल्याचे केस आहे, स्त्रियाचे टकल्याचे केस 50,000 60,000 रुपये किलो आहे. म्हणून तो केसावर फुगेवाला येते. केसावर फुगे तो आईसकांडी बी देते. त्याले म्हणा माय घे, मी देतो कटिंग करून. माय नाही घेत. स्त्रियाचे लांब केस त्याचे वीक तयार करते. आणि तुमचे जे केस आहे तिथं देता तर त्याच्यापासून ह्युमिक ॲसिड आणि फॉलिक ॲसिड तयार करते, जे शेत जमिनीत खत म्हणून वापरते. समजलं का? करोडो रुपयात विकते म्हणलं फॉरेनले. कोणाले दिलेले केस? तिरुपती बालाजीले दिलेले केस. द्या, काही नाही. तुमची श्रद्धा आहे, तुम्ही देऊ शकता. कोणावर श्रद्धा ठेवायची आहे हे तुम्ही ठेवू शकता. राज्यघटनेनं तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे. माझं काही वैयक्तिक मत नाही. पण जर हे दान एखाद्या लायब्ररीत एखाद्या अभ्यासिकेत 10,000 रुपये मंदिरात द्यायचे आहे तर पुस्तक आणून टाकले तर 10 पिढ्या घडत. तुमच्या भविष्याचं, या भारताचं भविष्य 10 पिढ्याचं उज्ज्वल होईल. म्हणून दान कुठं करायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून कोणत्याही धार्मिक संस्थाची चल किंवा अचल. चल म्हणजे पैसा आणि अचल म्हणजे स्थायी मालमत्ता. बिल्डिंग, ठीक आहे, ग्राउंड, ठीक आहे, व्यायामशाळा, भक्त निवास, हे का झाली अचल संपत्ती. चल म्हणजे नगदी पैसा, सोनं, नगदी पैसा. मग कोणत्याही धार्मिक संस्थाची चल किंवा अचल संपत्तीची मालकी स्वीकारण्याचा आणि तिची व्यवस्था पाहण्याचा अधिकार शासनास राहील. म्हणून काही ठिकाणी शासनाच्या बॉड्या आहे. कोणाच्या बॉड्या आहे? शासनाच्या बॉड्या आहे. ठीक आहे. आता राम मंदिर ट्रस्ट उभं केलं. अबे राम मंदिर ट्रस्ट उभं केलं ना,
हां, तर ते गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये आहे बॉडी. भलाही कलेक्टर अध्यक्ष नाही, पण कलेक्टर तिथं सचिव आहे त्या बॉडीत. बाकी लागत तर लोक आजूबाजूच्या ठीक आहे त्या कुस्तीच्या आखाड्यातली आहे, काही सदस्य काही कसे आहे, तर ते गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये आहे. मग कलम 27, आता जिथं पैसा पाणी नाही ते त्याचं काही घेत नाही सरकार. जिथं नगदी माल आहे, अंक आहे, वादग्रस्त आहे, तिथं पहिली इंटरफेअर करते. कलम 27 पहा का म्हणते. भारताची राज्यघटना म्हणते कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी सक्तीने पैसे वसूल करता येणार नाही, पण स्वइच्छेने धर्माच्या प्रसारासाठी दान करता येईल. तुम्हाला आता सांगितलं. तुम्हाला वाटते का तुमच्या धर्माचा प्रसार व्हायला पाहिजे, तर तुम्ही स्वइच्छेनं दान करू शकता. तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल ठीक आहे मान आहे, अभिमान आहे, तुम्हाला वाटते का आपल्या धर्माचा प्रसार व्हायला पाहिजे, तर भारतातल्या बऱ्याचशा संस्था हिंदू धर्माचा प्रसार, हिंदू धर्माची संस्कृती बाहेर देशात ठीक आहे पसरवत राहते. जसं आता ठीक आहे भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करासाठी इस्कॉन नावाचे मंदिर आहे. पाहिले का तुम्ही? खूप सुंदर मंदिर असतात त्याची. म्हणजे भारतातल्या मंदिरासाठी रशियाहून त्याचं लाकूड येते. रशियाहून पुण्याचं तर एवढं सुंदर मंदिर आहे. 2च मूर्त्या राहते, बाकी तिसरी मूर्त नाही राहते. 2च, एक राधेची एक कृष्णाची. ती मूर्त पाहिल्याबरोबर एवढं प्रसन्न होते माणूस का तिथंच बसून राहावं असं वाटते दिवसभर. तर तिथं खतरनाक कुठे ते IIT पवई मुंबई, IIT गुवाहाटी, IIT बँगलोर, काही तर फॉरेन रिटर्न राहते. आणि ते आपल्याला तिथं जेवायला बसल्यावर वाढत राहते. त्याला विचारावं, पुरे इंग्लिशमध्येच बोलते, आपण उठल्यासारखं पाहत राहू. त्याला विचारावं कुठचे आहे तुम्ही, तर ते सांगते मी मुंबईचा आहे. कुठं शिकला त्याला विचारा, शिक्षण पुरे ते भगवद्गीता ऐकते रस्त्यावर. पाहिलं का तुम्ही? ठीक आहे. ते जे आहे तर ते त्याला एज्युकेशन विचारायचं, ते तुम्हाला एज्युकेशन सांगा. लय खतरनाक आहे. इस्कॉनचं काम खूप जबरदस्त आहे. बंद्या जगात मंदिर आहे म्हटलं त्याचे. बंद्या जगात चांगल्या देशात, युरोप, रशिया ठीक आहे, USA, कॅनडा, आणि खूप त्याला फॉरेनचे लोक फंडिंग करते. तर मोठं काम आहे. त्याचे मंदिरं पाहिले तुम्ही, पाहून घे जा. तुम्ही सिक्कीमला गेले, तुम्ही लद्दाखला गेले तर मोठाले बुद्ध स्तूप आहे, इतके सुंदर आहे. ढग आहे, ढगा आहेत त्या बंद्याच्या मूर्त्या. आणि मूर्ती एवढी मोठी आहे का ते आबायला टेकली अशी वाटते. डायरेक्ट ढग आहे. डायरेक्ट एक मूर्त तर डायरेक्ट गायबच होते ढगात. असं ढग आलं गायब, लगेच मग पटकन फोटो काढायला थोडा वेळ राहते, पुन्हा ढगात गायब. खूप सुंदर आहे सिक्कीम. नॉर्थ ईस्टमध्ये गेले तुम्ही, लद्दाखमध्ये गेले का तुम्हाला त्याला काय म्हणते बा, त्या बुद्ध स्तूपाले बरंच काहीतरी नाव आहे. काय म्हणते त्याच्या भाषेत, मॉनेस्ट्री. नाही मॉनेस्ट्री तर काय म्हणते, मॉनेस्ट्री का तुम्हाला माहिती आहे का? माझ्या तोंडातच शब्द आहे. मॉनेस्ट्री का काहीतरीच म्हणते. असो, जाऊ द्या, पाहून घे जा. ठीक आहे. आता मी गेलो होतो म्हणून सांगून राहील तुम्हाला. कलम 28, हे लक्ष द्या. राज्यघटनेतलं कलम 28 काय म्हणते, हे लक्ष द्या. कलम 28 काय म्हणते, ठीक आहे. शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार. पहा काय म्हणते, शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही ज्या शैक्षणिक संस्थाले शासकीय अनुदान जाते. ठीक आहे. काय म्हटलं, जर सरकारचं अनुदान 1 रुपया जरी जात असेल एखाद्या शाळेले, तर तिथून धर्माचं शिक्षण देता येणार नाही. पण ते अनुदानच नाही घेत, तर तिथून धार्मिक शिक्षण देता येते. तुम्ही तिथं त्याच्यावर बंधन आणू शकत नाही. म्हणून आपले पोट्टे सेंट अँटनी, अग्रगामी, ठीक आहे, त्याच्यानंतर अल्फोन्सा, ठीक आहे, अशा ख्रिस्ती मिशनऱ्याच्या शाळेत टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या शाळेच्या नड्यात 35,000 कुचकतो. आणि हे पोट्ट जेजेशीचं गॉडची प्रार्थना म्हणते. आणि याचा बाप इकडं झेंडा घेऊन राहते पक्षाचा, कमयाचं फूल. कवा ह्या भगवा घेऊन राहते. मार लोकांना हिंदू सांगते. याचं पोट्ट कुठं, ख्रिश्चन शाळेत. आणि ते पोट्ट म्हणत आहे जेजेशीचं गॉड. मग तू चोट्ट्या आम्हाला काय सांगून राहिला जेजेशीचं गॉड, जिल्हा परिषदमध्ये टाक ना. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. मग मांडव्याची शाळा आहे, अनुदानित आहे, विवेक माध्यमिक विद्यालय. जिल्हा परिषद तर डायरेक्ट गव्हर्नमेंटचीच आहे, तिथं तर देताच येत नाही. ठीक आहे. पण आमच्या मांडव्याच्या शाळेत अनुदानित शाळा आहे 100%. 50% जरी असेल ना, 25% जरी असेल, तर धार्मिक शिक्षण देता येत नाही. म्हणून ज्या मस्जिदीच्या बाजूला मदरसे आहे, तर ते स्वतःच्या पैशाने चालवत आहे. तर संविधान म्हणते तेथून धार्मिक शिक्षण देता येते. ठीक आहे. म्हणून तिथून धार्मिक शिक्षण देऊ शकते. मंदिराच्या बाजूला तुम्ही तुमच्या शाळा काढू शकता. ठीक आहे, धर्माच्या.
काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, दिलेला आहे संविधानानं अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, तुमच्या धर्माच्या शिक्षणासाठी तिथं तुम्हाला भगवद्गीता शिकवायची आहे, अजून काय शिकवायचं आहे शिकू शकता. ठीक आहे, पण लक्षात ठेवा कलम 28 शैक्षणिक संस्थांमधून. आता भारतात असं आहे, ठीक आहे का, भारतात अशी परिस्थिती निर्माण करून टाकली का पोट्ट्याच्या हातात तलवारी द्यायच्या. बेरोजगार पोट्टे आहे, ते मोबाईल पाहत जाते, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मेसेज वाचत जाते. तुमच्या भविष्यात तुमच्या पोराच्या हातात तलवारी द्यायच्या का रजिस्टरनं पेन द्यायचं हे तुम्ही ठरवा. ठीक आहे, बदल करायचे असेल तर बदल शिक्षणातून होऊ शकते, तलवारीतून नाही. जगाचा इतिहास आहे, अशोक सम्राटासारखा माणूस ठीक आहे शरण गेला आणि हिटलरसारख्या माणसानं आत्महत्या केली. म्हणून हिंसेनं जगाचं भलं होणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी अहिंसाच लागन. का लागन? अहिंसाच लागन. म्हणून शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार शैक्षणिक संस्थाला शासनाचे अनुदान मिळत असेल तर त्या संस्थांना देता येणार नाही. म्हणून आपल्या शाळेत दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा करे, हेही संविधानानुसार चुकीचं आहे. चुकीचं आहे. ठीक आहे, महापुरुषाची पूजा करायला पाहिजे. आता आपल्या स्त्रिया गुरुवारी, तो कोणता गुरुवार असते, कोणता महिन्याचा? पौष आहे का नाही? अय बाई हे पोती वाच आणि तू सोया बायाले हळदी कुंकाले बोलाव आणि त्याले सोया, हे सोया आणि ते सोया पुन्हा गट्टा तू वाचो पुढच्या गुरुवारी. नेटवर्क मार्केटिंग आहे. या भारतातल्या ब्राह्मणानं बनवलेली नेटवर्क मार्केटिंग आहे का पुस्तकं खपले पाहिजे, आमचं दुकानदारी चालली पाहिजे. हे सांगितलं राष्ट्रसंतानं, हे सांगितलं गाडगे महाराजानं. लोकांना कवा समजून काम आहे त्याच्यात. ते पोती वाचल्यावर पाहिजे, मंत्रानं लेकर होते त्याच्यात. मग लग्न काय करावं लागते? असेच करता ना मंत्र वाचून. ठीक आहे, पोती सांगते का, आपण ऐकतो का, त्याच्यात दिलं काय, त्याच्यात काही साध्य करण्यालायक आहे का? आणि ह्या बायका मार घरी पोत्या वाचते. ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे पोती वाचायचं, मी असं नाही म्हणून राहिलो, पण त्याची तर्क वितर्क काय हे पहा. ठीक आहे, मागून अनुसूचित जातीचे लोक मागून येऊन समोर चालले. अजूनही ST जातीचे अनुसूचित जमातीचे लोक अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आले नाही. म्हणून त्याचा कट ऑफ दरवर्षी खाली लागते. कारण का? प्रवाहात आले नाही. ठीक आहे, या लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते म्हणून आपले हक्क भांडू भांडू मागितले. आजही सामाजिक न्याय भवनाअंतर्गत हॉस्टेल चालते, समाज कल्याण अंतर्गत. तर ह्या पोट्ट्यानं पैसे नाही घेतले शेड्यूल कास्टच्या. या हॉस्टेल पाहिजे आम्हाला, जेवायलाच बी पाहिजे, जेव्हा हे फॅसिलिटी, नाश्त्याला अंडे केळं. ठीक आहे, हप्त्यातून 2 वेळा मटण. आणि शेड्यूल ट्राईबचे पोट्टे पैसे घेते. अबे त्या जेवण देत आहे ते जेवणच 4000 रुपयाचं आहे आणि तुम्हाला जेवणाचे देऊन राहिले 2000. तुम्ही बी मागा आदिवासी मंत्रालयाने का आम्हाला बी हॉस्टेल पाहिजे, जेवण पाहिजे, या फॅसिलिटीचं जसं अनुसूचित जातीले आहे. पण तुम्ही सक्रिय नाही आहे, ते सक्रिय आहे, ते भांडून घेऊन राहिले. म्हणून भारतातल्या लोकायले जागं करायचं काम मी याच्यातून करून राहिलो आणि तेच चालू आहे. ठीक आहे, संविधान का सांगते समजून घ्या. आणि ओबीसी तर झोपून आहे, पुरा झोपला या पिऊन. 52% लोक आहे आणि एक ओबीसीचं का नाही आहे? हॉस्टेल नाही आहे. एकही हॉस्टेल नाही म्हणलं ओबीसीसाठी या भारतात, भारत सरकारनं बांधलेलं. ठीक आहे, तर पहा मग खाजगी खर्चातून चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येते. पण त्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत आहे याच्यासाठी पालकाची संमती असणे आवश्यक आहे. तर मग फॉर्मवर सही घेते पालकाची. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा का धार्मिक शिक्षण जिथं शासनाचं अनुदान जाते तिथून देता येत नाही. तुमच्या धर्माचा प्रसार तुम्हाला भारतभर करता येते. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, सार्वजनिक ठिकाणी वापरता येत नाही. धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल करता येत नाही. आणि या भारतात केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते हे सांगितलं आहे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारात. कायच्यात? धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारात. तर ह्या होता धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. उद्या पाहू सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवण्याचा अधिकार.
बे पोट्यो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, डोंबड्यो बेल आयकॉन दाबत जा, नुसते टकटक पाहता. आणि त्याच्यानंतर फिनिक्स अकॅडमी ॲप ज्याले ऑनलाईन पॅकेज लावायचं आहे त्यांनी फिनिक्स अकॅडमी ॲपचे डाउनलोड करा आणि त्याच्यावर स्टोअरवर जाऊन वेगवेगळे पॅकेज आहे. MPSC फाउंडेशन बॅच, सरळ सेवा, PSI STI, ठीक आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI STI, MPSC टेक्निकल सगळे पॅकेज आहे ते घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.